बहुजन विकास आघाडी असा आवाज होता जयचा. पत्तू पॅकर्स असं या टॉस मध्ये आलंय. बॅटिंगच करणार होतो. बॅटर म्हणून आता आयकॉनच्या भूमिकेमध्ये कोणते खेळाडू तुमच्या टीम मध्ये दिसतील? कौशल असेल आणि श्याम असेल. यशवंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते असा त्यांनी सन्मान होतोय. श्रेष कदम हे चालले ना ओपनिंग साठी. वरती प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं वानखेडेच्या खेळपट्टीवरती ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला देखील नेट बॉलिंग गोल टाकलाय. दांडी गोल. फास्ट अँड फ्युरियस लाकूड तोड गोलंदाजी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. बघू शकता वसईला चाललो आहे आपण. तिथे टुर्नामेंट आहे. जुचंद्र गाव आहे वसईच्या इथे. तिथे टुर्नामेंट आहे. सुपर 8मध्ये जेवढे टीम दाखल झालेत तेवढे म्हणजे सामने होणार आहेत थोड्या वेळात. तर आपण तिथेच चाललो आहे ब्लॉग बनवण्यासाठी. याच्या पुढे कोणकोणते ऑल इंडिया प्लेयर येतात. प्रत्येक टीममध्ये 2-2 ऑल इंडिया प्लेयर आहेत तर तुम्हाला दाखवतो. तसेच गोटेघर, टेंबवली, गोरसई बी अशा मोठ्या मोठ्या बलाढ्य टीम सुपर 8मध्ये दाखल झालेले आहेत. त्याच्यापुढे तुम्हाला दाखवतो कोणते कोणते प्लेयर आहेत आणि ते. चला मग आता बघूयात. पोहोचलो आपण आंबाडीला. आंबाडीवरनं आता इथून जायचं सीधा शिरसाट फाटा आणि तिथनं डायरेक्ट नायगाव जुचंद्र गाव. पोहोचलो आपण वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी देवीचं मंदिर बघू शकता मित्रांनो. 2 मिनिटात आता पोहोचतो मित्रांनो आपण ग्राउंडवर. बघू शकता क्रॉसिंग लागले ग्राउंड. फायनली मित्रांनो पोहोचलेलो आपण चंद्र या गावामध्ये. बघू शकता आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून कधी जुळत असताना मला मिळते. चला घाई करा. पाटण मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. मी केवळ एका खेळाडूच्या प्रतीक्षेत आत येतोय. त्याने स्वतःने संपर्क केला होता माझ्यासोबत. अमित नाईक आला असेल तर लवकर या. अमित नाईक सुद्धा गोटेघरची मॅच चालू होत आहे. बघू शकता अमित नाईक बॅटिंगसाठी आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला अमित दादाला झालं ट्रॅफिकमुळे अटकलं होतं. तर आता आलेत अमित भाऊ. चालले जायचं कारण त्यांना दुसरायचं आणि अमित दादा नाईक. इनिंग साकारत असताना उमेद खान आपण पाहिलं आणि आज एक यशवंत आणि कीर्तिवंत यादीतील खेळाडूच्या यादीतील हे नाव आहे. अमित नाईकला तुम्ही पाहणार आहात. आदरणीय सन्मान्य अजय शेठ यशवंत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं यान या ठिकाणी येताना गोटेघर बीचे आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन विवेक शेलार आणि अमित नाईक हे 2 गोटेघर बीचे आयकॉन आहेत. त्यांची पहिले बॅटिंग आलेली. बघू शकता मित्रांनो गर्दी अफाट आहे. कारण की गोरसई बी, गोटेघर बी आणि टेंबवली सारखे बलाढ्य संघ खेळणार आहेत. त्यामुळे गर्दी अफाट आहे. परेश टॉस जर जिंकला असतो तर तुमच्या प्रतिक्रिया काय असतात? आम्ही बॅटिंगच करणार होतो. बॅटर म्हणून आता आयकॉनच्या भूमिकेमध्ये कोणते खेळाडू तुमच्या टीम मध्ये दिसतील? कौशल असेल आणि श्याम असेल. श्याम चौधरी आणि कौशल असेल. कशी बॅटिंग होईल? किती बघू शकता टेंबवली वर्सेस गोरसई बी ही मॅच लागणार होती. गोरसई बीचे आयकॉन प्लेयर 2 हे सुमित डेगले आणि प्रथमेश ठाकरे राहणार आणि टेंबवलीमध्ये एकच आयकॉन. विवेक गोलंदाजी मार्कवरती सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. सेकंड बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं वानखेडेच्या खेळपट्टीवरती ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला देखील नेट बॉलिंग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना नेट बॉलिंग खूपदा केलेली आहे विवेक शेलारने. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. गोल टाकलाय. दांडी गोल. फास्ट अँड फ्युरियस लाकूड तोड गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जय शेजवलला इथे बाद केलाय. बिग लॉस. मोठी विकेट.
आघाडीचे विद्यमान टेंबोली टीम सुद्धा आडागावात महापौर दाखल झालेली अजय आहे. यशवंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते असा गोतानी सन्मान होतोय. अशी नवीनजी शेट्टी साहेबांचा सगोतानी सन्मान या व्यासपीठावर वंदे फटका हेलिकॉप्टर फटका सर्कलला भेदून सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चांगल्या फॉर्म मध्ये आहे सध्या. मोनिशला पाहतोय आपण, ड्राईव्ह केला ऑन साइडला. फिल्डर येतोय डीप मधून पुढे. एक धाव कंप्लीट. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. टॉस करूया. चला तो मान तुला मिळतोय टॉसचा. कुमारी उन्नती संजय पाटील टॉस करण्याकरता तयार आहेत. बहुजन विकास आघाडी असा आवाज होता जयचा. पत्तू पॅकर्स असं या टॉस मध्ये आलंय. म्हणजेच टॉस जिंकलाय तो. पाहुण्यांना विनंती करतोय आपण दोघांना शुभेच्छा द्या. आणि कोणते आयकॉन आहेत आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना कळू द्या. आमच्याकडे श्रेयश कदम आणि विकी भोईर आहे आणि तयारी आमची प्रत्येक मॅच चांगलीच असते. हेलिकॉप्टर बाळ कडून काय अपेक्षा असतील की मोठे पटकन खेळेल प्रयत्न करते. आणि धारावी एक्सप्रेस विकी भोईर. विकी भोईरची पण अपेक्षा आहे, चांगली बॉलिंग करेल. किती धाव पर्यंत रोकाल आणि तशी तयारी केली आहे का? असं काही नाही, जसं ते आता आमच्या बॉलिंग चांगली पडली तर त्यांचा स्कोर कमी होईल. बॉलिंग जर त्यांची आमची चांगली नाही पडली स्कोर जास्त होईल. असं वाटते घरच्या मैदानावर तुम्हालाच फायदा होऊ शकतो या खेळपट्टीचा. गोडसे या प्रकारे जिंकलेली आहे. फुल हार्ड मॅच झाली होती पण गोडसे हा सामना जिंकलेली आहे. मित्रांनो गर्दी बघू शकता, अफाट गर्दी. मुंगी शिरायला जागा नाही एवढी गर्दी इथे पुढे समोर. षटकामध्ये करतोय आपण बाहेर आलात ते मीरा रोड. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कल. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कल. पत्तू पॅकासीचा कॉल आणि इथे आलाय बहुजन विकास आघाडी. रॉयल सनर टीमने टॉस जिंकला. धन्यवाद साहेब, आपण विराजमान व्हावं. श्रेयश कदम हे चालले ना ओपनिंग साठी. हा तर आहे जिव्हाळा साहेब. आपल्या येण्याने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला हार्दिक भोरे ये देखिए या सामन्याचा आस्वाद घेत आहे. क्या बात है. 16 धावांना गोलंदाज दिया. 4 गोलंदाज बाद झाले. बघू शकता मित्रांनो, विकी भोईर उतरले. श्रेयश कदम पण होते. विकेट पडली श्रेयश कदम. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. धक्के दिले, फलंदाजांना बाद केलं, परंतु इथून आणखी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला निखिल पाटील रंगात आलाय. त्याच्या पायाकडून षटकारी पाहायला मिळालाय. आणि निखिल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा फलंदाजी 43 फूट दूरचं पत्तू पॅकर या टीमच्या. कारण अशा परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करावी हे ठाऊक असणारा फलंदाज निखिल पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज परिकेत बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रत्येकाला हिरा बनवण्याचा मारा घालतो. चमकतो तो दुःखाची धाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आज हिंमत ठेवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारावा लागणार. हे प्रेक्षक वर्ग पहा स्क्रीनवरती पाहायला मिळतात, जल्लोष करतात. प्रत्येकाची वेगवेगळे मेगा स्क्रीन वरती बघा. वेदांत आले, पहिला चेंडू उकरण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. शॉट पॉइंट लेगला झेल टिपलाय. प्रथमेश ठाकरे माघारी परतलाय. 2 गडी बाद झाल्यात. आधी सध्या मेगा स्क्रीन वरती. चला मित्रांनो, गोडसे संघ चॅम्पियन संघ ठरलेला आहे. आता आपण करतोय ब्लॉगला एंड. धन्यवाद मित्रांनो ब्लॉग बघितल्याबद्दल. बघू शकता मित्रांनो, पोहोचलोय आता आपण गणेशपुरी जवळ. काम चालू आहे. मध्ये रस्ते माती साईडला करायला लावले, तोपर्यंत थांबलो आपण. चला मित्रांनो, ब्लॉगला एंड करतो आणि व्हिडिओ
ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आणि सबस्क्राईब नक्की करा.